तरी आपण मी रमेश मारुती पारखे, कनोली तालुका संगमनेर, जिल्हा नगर आणि या आडमंगनाथ दिंडी संस्थांचा विनेकरी. आपण पंढरपूरला दिंडी आपली दरवर्षाला जाते आणि राहण्याची व्यवस्था एक स्वतःची असावी याकरता अनेक वारकऱ्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज आपल्याला स्वतःची जागा पाहिजे, आपण जागा घेऊ. ते दोन ते 3 वर्षे झाली. त्यावेळेला विषय झाला आणि त्याच वेळेला निर्णय झाला जागेचा. त्याच्यानंतर 2 वर्षे गेल्यानंतर आश्रमात काही कामं चालू असल्यामुळं तो विषय मागं राहिला. नंतर मागल्या वर्षी पुन्हा विषय जागेचा निघाला आणि त्याच वेळेला त्याच ठिकाणी जवळजवळ मला असं वाटतं 2-3 लाख रुपयाचं नियोजन त्याच दिवशी, ज्या दिवशी विषय झाला त्याच दिवशी त्या ठिकाणी झाले. आपण पंढरपूरला महाराजांनी अनेक प्रकारच्या जागा बघितल्यात, पण 3 जागा सुचवलेल्या आहेत. एक जागा ज्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी राहतो, दिंडी जाते आपली, ज्या ठिकाणी मुक्कामी असते, ती एक जागा आहे. तिथून चंद्रभागेचं आणि मंदिरांचं अंतर जवळजवळ ते 8-9 किलोमीटरच्या आसपास येईल. आणि दुसरी एक जागा आहे रेल्वेच्या फाटकाजवळ, तिथून 4 ते 5 किलोमीटरचं अंतर येईल, 4-5 किलोमीटरचं. आणि तिसरी जी जागा आहे पुंडलिकाचं जे मंदिर आहे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, त्या वाळवंटाच्या मंदिराच्या समोर नदीच्या पहिली तीराला कृष्ण मंदिर आहे आणि या कृष्ण मंदिराच्या जवळ जागा आहे. ती जागा आपल्याला जवळची का वाटेल? कारण तिथून आश्रमाच्या बाहेर उभं जरी राहिलो तरी पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन आपल्याला होईल. दुसरी गोष्ट, जवळच्या 1 ते 1.5 तासात आपण पांडुरंगाच्या दर्शनाला त्या ठिकाणी येऊ शकू. आणि अशा पद्धतीची ती जागा आहे. महाराजांनी या 3 जागा सुचवल्यामुळं मला ती जागा एक जवळची वाटली आणि आवश्यक वाटली की ती जागा जर आपण घेतली महाराज, काही दिवसाने तो तिथे पूल होऊ अगर ना हो, पण त्या ठिकाणी खूप व्यवस्था होईल. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला येण्या जाण्यासाठी अजूनही लोक तीर्थयात्रेला गेले तर नौका होडीमध्ये बसण्याची हौस करतात. मग आपण तिथूनच दर्शनासाठी पैल तीराहून आईल तीराला यायचं असल्याने होडीमध्ये बसून येऊ शकतो. ती एक होडीत बसण्याची हौस होईल आणि पुंडलिकाच्या दर्शनासाठी तिथं जवळ येता येईल तेवढं लवकर होत नाही. त्याकरता त्या जागेसाठी काही दानशूर व्यक्तींनी त्यावेळेला आकडे दिलेले आणि त्या आकड्याप्रमाणे त्यांनी ते दानही केलेले त्या जागेसाठी. आणि अजूनही आपण त्या जागेसाठी पावती पुस्तक छापलेले आहेत. कुणाला दान देण्याची जी इच्छा असेल त्या जागेसाठी आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी दान द्यावं. ती जागा आपल्या संस्थांच्या मालकी हक्काची होऊन जाईल. कारण का, यदा कदाचित आपण दिंडीला म्हणून जातो, पण दिंडीच्या व्यतिरिक्त जर कधी आपण पंढरपूरला जाणं झालं तर आपल्याला वाटलं पाहिजे मी माझ्या मठामध्ये, माझ्या आश्रमामध्ये मुक्कामासाठी जाऊ शकेल आणि अंतर जवळ आहे आणि आपली राहण्याची व्यवस्था होईल, सगळी व्यवस्था होईल. आणि अशा ठिकाणची जागा आहे ती महाराजांनी बघितलेली. तिच्यावर मी महाराजांना सांगितलं, मत दिलं का महाराज ती जागा खूप आपल्याला परवडण्याजोगी आहे आणि परवडण्याची पै 4 आण्याने महागाई लागेल जवळ असल्यामुळे. फक्त आपल्याला कोणत्याही गोष्टीला जी अडचण येणार नाही, एकदम सोयीस्कर जागा होईल. अडाणी माणूस जरी गेला तरी होडीत बसून त्या आश्रमापर्यंत जाऊ शकेल. अडाणी असला तरी, हुशार असला ते तिकून जाऊ शकेल. पण बसला बा मला कृष्ण मंदिराजवळ सोडा, आमचा आडमंगनाथ देवस्थानचा आश्रम आहे त्या ठिकाणी, तो माणूस त्या ठिकाणी पोहोचू शकेल. अशा पद्धतीची जागा आपल्याला महाराजांनी सुचवलेली ती जागा आपल्याला घ्यायची आहे. त्याच्याकरता अनेक रुपये लागतील. आणि महाराजांचं जे आता महाराजांनी मगाच सांगितलेलं आहे काही इथं उत्पन्नाचं साधन नाही. महाराजांना खरंच उत्पन्नाचं साधन नाही. महाराजांनी जे कीर्तन करतात, प्रवचन करतात, त्या कीर्तन प्रवचनाच्या जी काही देणगी येते त्याच्यावर हा आश्रम चालू आहे. आणि मी तर असं ऐकलेलं होतं की महाराजांच्या कीर्तनाचं प्रवचनाचं ऑडिट होतं. वकील साहेब ऑडिट करतात, ते वर्षात कीर्तन किती झाले, त्याचे देणगी किती आली, कोणत्या कामाला वापरली. आजपर्यंत कोणत्या महाराजांचं मी ऑडिट बघितलेलं नाही, कोणतंच ऐकण्यात गेलेलं. खूप महाराजांबरोबर मी संपर्क आलेला आहे, पण अशा पद्धतीचं
पाहण्यात कुठं आलं नाही. आणि म्हणून हा जो तुम्ही दिलेला रुपया कीर्तनाच्या रूपाने असेल, प्रवचनाच्या रूपाने असेल, इथं पेटीत दान टाकल्याच्या रूपाने असेल, तो या भगवंताच्या कारणी लागतोय. आणि तो कारणी लागलेला तो आपल्याला उदंड आयुष्य दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि अनुभव आला म्हणून मी सांगतो, आजपर्यंत महाराज मी खरंच खूप संगतीत आलेलो साधू संतांच्या. पण जी गोष्ट, कारण इथं आल्यानंतर ते माणूस म्हणतं ना का लहुचुंबक आहे इथं एक अडबंगनाथाजवळ एक लहुचुंबकासारखी वस्ती. माणूस आल्यानंतर तो इथून जातच नाही. मगाशी ज्या वेळेला आम्ही मंदिरात घुसलो त्यावेळेला ते जालिंदर भाऊ म्हटले, पारखे भाऊ इथं आल्यानंतर जाऊशीच वाटत नाही, घरीच जाऊशी वाटत नाही. आणि घरी गेलं का घरचं होऊन जातं माणूस. घरी गेलं का घरचं होतं, पण इथं आल्यानंतर इथून जाऊशीच वाटत नाही. आणि अशी ही जागा आहे, या ठिकाणी त्या जागेला भरभरून आपण जर दान दिलं त्या दानाचा उपयोग आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी ती जागा आपल्याला घ्यायची आहे. त्या जागेला महाराजांना मी हात जोडून विनंती करतो, ती जागा सोडूच नका तुम्ही. त्या जागेला अजूनही काही रक्कम लागली तरी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. जे काही दिले असेल त्याच्या व्यतिरिक्त. संकल्प सांगा ना मला. संकल्प नाही, तो गुप्त संकल्प राहील माझा. विनेकरी आहे विनेकरी मी त्यावेळेला पहिल्या वेळेला ज्या वेळेला महाराजांनी सूचना केली की आपल्याला जागा घ्यायची, त्यावेळेला महाराजांना मी सांगितलं होतं, महाराज ज्या वेळेला तुम्ही जागा घ्याल, जागा घ्या, पण जागेचं ज्या वेळेला बांधकाम चालू होईल, बांधकाम चालू झाल्यानंतर एक खोली जी आहे त्या खोलीला ₹1,00,000 लागू, 2,00,000 लागू, 3,00,000 लागू, ती खोली मी वैयक्तिक मी पैसे देणार त्या खोलीचे, त्यावेळेला सांगितलं होतं. नंतर मागल्या वर्षी असं ठरलं का महाराज म्हटले, पारखे भाऊ जेव्हा इमारत उभी राहील तेव्हा राहील, पण आता जागेसाठी काय आहे? मग जागेसाठी मला जे वाटलं, मी बायकोचा विचार घेतला नाही, मुलाचा सुद्धा विचार घेतला नाही, कोणालाच विचारलं नाही. पण आज सकाळी ज्या वेळेला इकडे निघालो त्यावेळेला मुलाला म्हटलं, भाऊ मी चाललोय महाराजांकडे, महाराजांनी पंढरपूरला जागा घेतली. अजून मी बनलो नाही संदीपला, जय हो. मी म्हटलेलं नाही, मी आतापर्यंत इतकी रक्कम महाराजांना दिली, आता एवढी राहिली, तुझ्याकडे जर ऐपत असेल देण्याजोगी ती मला, तर मला दे, मी तुला ती परत फिरवीन. पण ते मला तेवढी रक्कम पूर्ण करून द्यायची महाराजांना. तेव्हा तुम्ही जे मुलगा मला म्हटला, तुम्ही जे केले ना ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा, माझा मी माझ्या पद्धतीने पाहिन. आणि म्हणून महाराज तुम्हाला संदीपकडे काय मागणी करायची असेल तिथं माझं नाव न घेता तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे मागणी करू शकता. ही माझी वैयक्तिक देणगी, ही माझ्या कुटुंबातली कोणाची नाही. मागल्या वेळेला ज्या वेळेला कीर्तनाला मनविल्याला आलते, मी एक संकल्प केलता महाराज त्यावेळेला, कारण या वेळेला मला तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून मी त्यावेळेला एक गोष्ट मी विकली आणि मग ती पैसे मी त्या मनवलीच्या कीर्तनामध्ये दिली. दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला गावामध्ये कार्यक्रम होता, महाराज तुमचं कीर्तन होतं, त्यावेळेला मी संकल्प केला, मुलाला म्हटलो नाही, बायकोलाही म्हटलो नाही, मला आज महाराजांना इतके पैसे द्यायचे. त्याही वेळेला मी काय केलं असेल ते मी सांगू शकत नाही. ते पैसे मी तुम्हाला फक्त आज सकाळी मुलाला तो विषय दिला, मी असं केलंय, तो एवढं कशाला केलं. मला जर म्हटलं ते म्हणलं, तू आणि महाराज तुझं तू सेपरेट बघ, माझ्या पद्धतीने मी देणगी दिलेली आहे आणि ती माझी मीच पूर्ण करणार आहे. महाराज राहिलेली रक्कम तीही जागेच्या खरेदीपर्यंत तुम्हाला मिळून जाईल असं आश्वासन देतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान इथे जमलेलो आहोत. संस्थानचे मठाधिपती महंत अरुणगिरीजी महाराज यांनी या संस्थानला आतापर्यंत किती कष्ट घेऊन हे संस्थानांची ही वृद्धी केलेली आहे. त्याचप्रमाणे अरुणनाथगिरी महाराजांनी मला एक 10-12 दिवसापूर्वी बोलून दाखवलं होतं की आपल्या संस्थानची दिंडी ही पंढरपूर येथे जात असते आणि दिंडीची व्यवस्था करण्याकरता संस्थानला तिथं पंढरपूर इथं जागा घेण्याची इच्छा आहे. तर महाराजांना मी बोललो की बुवा जागा घेण्याची इच्छा आहे, हे आपण विचार खूप चांगले मांडलेले आहे. त्या जागेकरता ते म्हणे आपण सर्वांच्या देणगीमधून ती जागा घेण्याचा माझा विचार आहे. साधारणतः मी महाराजांना बोललो की बुवा ती जागा तुम्ही जी घेतात त्या जागेविषयी संपूर्ण माहिती घ्या आणि जागेचे कागदपत्र पाहून ती जागा निष्कर्जी निर्वेद आहे किंवा कशी हे पाहूनच आपण ती जागा खरेदी करू असं मी महाराजांना सल्ला दिला. आणि जागेकरता
ते म्हणे असे करता. त्यांना म्हटलं माझे 51,000 रुपये झाले जागेकरता, आणि जर पुढची काही अडचण आली तर मी माझ्या परीने ती सॉल्व करील, असाही शब्द महाराजांना दिलेला आहे. आता संस्थान करता महाराजांनी जे एवढे कष्ट घेतले, हे संस्थान शून्यातून निर्माण केलेलं आहे. त्याकरता महाराजांनी खूप खूप श्रम घेऊन या संस्थांचं भव्यदिव्य असं हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर येथे जागा घेऊन त्या जागेतसुद्धा मोठा मठ व्हावा महाराजांच्या हस्ते, असे मी शुभेच्छा महाराजांना देतो. आपण सर्व सहकार्य करू आणि महाराजांची असलेली जी कल्पना आहे ती आपण यशस्वी घडून आणू, असे मी आपणास सांगू इच्छितो. तसंच ह्या संस्थांच्या असं मी हे करतो की ही संस्थान जे आहे हे अडभंगनाथाचं संस्थान आहे, आणि हे महाराजांचं कार्य जे आहे ते अडभंगनाथाच्या नावाप्रमाणेच अडभंग असं महाराजांचं कार्य आहे. महाराजांचे जर पाहिलं शिक्षण नाही म्हटलं तरी चालेल, अशा ह्या म्हणजे न शिकलेल्या माणसाकडून एवढं मोठं कार्य होतं आहे, हे मी अडभंगनाथ संस्थाच्या चरणी असे प्रार्थना करून सांगतो की अडभंगनाथांचीच महाराजांना बुद्धी आहे, आणि ही बुद्धी अडभंगनाथाकडून मिळालेली आहे. ती नारायणगिरी महाराजांनी अरुणनाथगिरी महाराजांना इथं 2001 साली किंवा 2 साली इथं ह्या संस्थांवर आणून यांना मठाधिपती म्हणून नेमणूक केलेली होती. त्यावेळेस पाहिलं तर फक्त एक शिळा होती आणि एक लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडाचे आणि त्या लिंबाच्या झाडाची सावली त्या शिळेवर होती, आणि त्या शिळेचा आज उद्धार, एवढा भव्य दिव्य हा उद्धार झालेला आहे, हा केवळ अरुणगिरी महाराजांच्या कृपेने आणि घेतलेल्या श्रमातून, त्यांनी केलेले भजन कीर्तन, रामकथा, नवनाथ कथा आणि भागवत कथा, ह्या त्या कथेमध्ये अरुणनाथगिरी महाराज हे खूप पारंगत आहे. त्या कथेमुळे आणि ह्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे ते एवढे नावलौकिक झालेले आहेत. आज मी तर म्हणतो महाराष्ट्र काय, पण ते जगभरामध्ये सुद्धा अरुणनाथगिरी महाराजांचं नाव आहे, आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना जगद्गुरूची पदवी त्यांना मिळालेली आहे. खाटूम आश्रम म्हणून मध्य प्रदेशमधले तिथली मिळालेली आहे. म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे की जे सच्चे काम करणारा आणि हे काम करणारा, याच्यातून आज मी असं म्हणतो की जिथं माणसाला शिक्षण नाही, कोणतीही भाषेचं ज्ञान नाही, गणित नाही, कोणतंही कार्य नाही, तर त्यांना ही जगद्गुरूची ही पदवी जी बहाल करण्यात आलेली, ही केवळ कृपा ही अडभंगनाथाची असून नारायणगिरी महाराजांचे त्याच्या चालना ही नारायणगिरी महाराजांनी दिलेली आहे. तसंच आता जे महाराजांनी पंढरपूर इथं जे मठाकरता जागा घेण्याचे संकल्प केलेला आहे, ती जागा लवकरात लवकर त्या जागेचं खरेदी खत होईल, आणि त्या जागेवर भव्य दिव्य अशी इमारत ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने तिथं उभी होईल. त्या इमारतीला कुठेही पैसा कमी पडणार नाही, असे हे आपले भक्तजन महाराजांना साथ देतील, आणि ती लवकरात लवकर इमारत पूर्ण हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपल्याला नवीन वर्ष, दिवाळी झालेली, आता नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी मी शिवाजी साहेबराव जगताप ॲडव्होकेट, गाव गोवर्धन, तालुका श्रीरामपूर, पूर्वीचा वैजापूर होता, आता श्रीरामपूर तालुक्यात गावं आलेले आहे. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं माझे उच्चभ्रू आहेत. एक मुलगा माझा दिल्ली इथे IIT दिल्लीला आहे, तो डॉक्टरेट झालेला आहे तिथं, आणि दुसरा मुलगा माझा MBA होऊन त्यांनी श्रीरामपूरमध्ये बिल्डिंग मटेरियलचं दुकान टाकलेलं आहे, आणि त्या दुकानामधूनच संपूर्ण स्टील, सिमेंट काय लागेल ते सगळं इथं त्यांनी पुरवलेलं आहे. ना नफा ना तोटा ह्या धर्तीवरती पुरवलेला आहे. आणि तसंच ह्या अडभंगनाथ संस्थानला इथं फक्त, आणि पुढची काय अडचण आली तर ती मी दूर करील, हे पण मी महाराजांना शब्द दिलेला आहे. जय हो. आणि मी माझं एक सांगतो की मी आता माझं 73 म्हणजे चालू आहे, म्हणजे 72हून 6 महिने झालेले, 72.5 वर्षाचं वय चालू आहे. पण एक तुम्हाला टू बी फ्रँक सांगतो, मी अजूनपर्यंत पंढरपूरला गेलेलो नव्हतो. आता कालच्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस मला योग आला. महाराजांना म्हटलं मी कोजागिरी पौर्णिमेला येऊ शकत नाही, मी पंढरपूरला चाललो आहे. तर तिथे पाहिलं मी परिस्थिती पंढरपूरची, इतकं रमणीय ते क्षेत्र आहे. खरंच म्हणजे जगाचा मालक जिथं आहे त्या ठिकाणी आज महाराजांची इच्छा की आपल्याला इथं मठाकरता जागा घ्यायची, आणि मी ह्या मठामध्ये थांबलो होतो. कोणाच्या याच्या
शेगावचे महाराज गजानन महाराजाच्या मठामध्ये थांबलो होतो आणि त्या मठाची मी परिस्थिती पाहून घेतलेली आहे. म्हणलं अशाच पद्धतीचा आपला महाराजांचा मठ झाला पाहिजे, ही पण मी विठ्ठलाच्या तिथे चरणी प्रार्थना करून आलेलो आहे. हे पण तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये सांगतो. तर ह्या मठाकरता तर आता मी जागेचं अजून हे पाहिलं नाही, 7-12 पाहिलेलं नाही, किती काय आहे, कसं पाहिलेलं आहे आणि सराउंडिंग काय आहे हे सुद्धा मी अजून पाहिलेलं नाही. लोकेशन पाहिलं मला आहे, यावंच लागेल आणि तुमच्या हस्तेच होणार आहे. हां लोकेशन पाहू. आणि आता किती 20 गुंठी जागेची खरेदीचं त्या ह्या जागेकरता लवकरात लवकर त्या जागेची खरेदी होऊन आणि मी तर म्हणतो वर्ष 1.5 वर्षाच्या आत मठ आपला उभा राहायला पाहिजे. ह्या दिंडीच्या ऐवजी पुढची दिंडी आपली त्या नवीन मठामध्ये गेली पाहिजे, असं आपण सर्व मिळून प्रयत्न करू. आणि कुठेही अडचण येऊ देऊ नका. भक्तजन आपण अडवंगनाथ भक्तगण आहोत, सगळ्यांनी अगदी सढळ हाताने मदत करून हे करावं, मठाला मदत करू सांगायला मी आपल्याला सांगतोय की लवकरात लवकर मठ पूर्ण करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. माझे नाव दत्तात्रय रामराव निर्मळ, निर्मळ पिंपरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मी गेली 22-23 वर्षापासून स्वामी जगद्गुरू अरुणनाथ गिरीजी महाराजांचा भक्त आहे. आणि ज्या वेळेस मी या परिसरामध्ये आलो, महाराजांची भेट झाली, तर त्यावेळेस साधारणतः 2001 साली या अडवंगनाथांच्या पावनभूमीमध्ये किर्र जंगल आणि घनदाट झाडी या व्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं. आणि या ठिकाणी सामान्य माणसाला भीती वाटावी अशी परिस्थिती होती. परंतु मित्र हो, महात्मा तो महात्मा असतो आणि महात्म्याला कशाचीही भीती नसते. सामान्य माणसाला जी भीती असते ती महात्म्याला कधीच नसते. आणि अशा पद्धतीने स्वामीजी या ठिकाणी आले. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जसं एखादा घारीसारखा पक्षी जंगलात सोडावा, त्या पद्धतीने नारायणगिरी महाराजांनी त्यांना इथं सोडलं आणि घारीप्रमाणे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं. महाराजांच्या शब्दावर स्वामीजी इथं ह्या देवस्थानावरती स्थानापन्न झाले. मित्र हो, तिथं काय फार मोठा निधी नव्हता, फार मोठी जमीनही नव्हती, परंतु महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी अतिशय 22-23 वर्षाच्या कालखंडामध्ये नंदनवन फुलवलं. हे सगळं करत असताना त्यांना भरपूर त्रास झाला, परंतु महात्म्याला किती त्रास झाला तर महात्मा कधी रडत नाही, कधी समाजापुढं तो त्रास व्यक्त करत नाही. त्या पद्धतीने स्वामीजींनी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या माझ्यासारखे भोळे भाबडे भक्त त्यांना भेटत गेले आणि आपण सर्व मिळून खारीचा वाटा उचलत गेलो. महाराजांनी आपल्या परिसरात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचं स्थान निर्माण केलं. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांना काटुमांड आखाड्याकडून खाडूश्याम आखाड्याकडून जगद्गुरू ही पदवी बहाल करण्यात आली. मित्रहो, आपल्या भारत देशामध्ये जगद्गुरू 4च आहेत आणि त्या 4 जगद्गुरूमध्ये आपले स्वामी जगद्गुरू अरुणनाथ गिरीजी महाराज आहेत. खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेता सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा प्रसाद घेऊन वारकरी संप्रदायामध्ये उड्डाण करणारी ही व्यक्ती नसून ही विभूती आहे. आणि तुम्हाला आम्हाला आदर्श देणारी ही विभूती निश्चित रूपाने आज ज्या वेळेस या ठिकाणी जसं देवस्थान फुललं तसं देवस्थान ज्यावेळेस पंढरपूर नगरीमध्ये फुलेल त्यावेळेस निश्चित रूपाने आणि तुमचे आमचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाही. किती काम करावं, परमार्थामध्ये किती त्रास घ्यावा आणि रात्रीचा दिवस करून तुम्हाला आणि आम्हाला सामान्य जनतेला ज्ञानार्जन करावं. निश्चित रूपाने मी ज्या वेळेस त्यांचं कीर्तन ऐकलं, एक अभंग डबल कधीच नाही.
मी माझ्या माहितीनुसार शेकडो कीर्तन ऐकले, शेकडो वेळेस वेगळाच अभंग. किती अभ्यास करावा, किती भाषेवर प्रभुत्व मिळावं. माझ्या माहितीनुसार ते शाळेत गेलेले नसताना सुद्धा 7 ते 8 भाषेवर या महात्म्यांनी प्रभुत्व मिळवलेले आहे. आणि अशी व्यक्ती, अशी विभूती आपल्या परिसराला लाभावी आणि आपल्या गुरुस्थानी त्यांनी स्थान घ्यावं आणि आपण त्यांचं शिष्य म्हणून काम करावं, खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. आता महाराजांनी सांगितलं, त्यांनी आव्हान केलं आहे. आता मला तर त्या मिटिंगचं माहिती नव्हतं, परंतु त्या माध्यमातून आज माझं येणं झालं. त्यावेळेस काय मदत करायची, फुलाची पाकळी, खारीचा वाटा उचलायचा, तो मी निश्चित रूपाने उचलेल, एवढीच महाराज तुम्हाला ग्वाही देतो. आणि ज्या वेळेस आपल्या परिसरात सारखं वैभव जगाचा जो मालक आहे आणि त्या चंद्रभागेच्या तीरी होईल आणि आपण ज्यावेळेस ते बघू त्यावेळेस निश्चित आपले डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी महाराज जातील. आपण आपल्या परिसरातले सामान्य भक्त तिथं जाऊन ज्यावेळेस त्यांना 2 दिवस राहण्याची व्यवस्था होईल, त्या रूपाने खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं परमार्थाचं चीज झालं असं म्हणावं लागेल. शून्यातून निर्मिती करत असताना आपण आपल्या प्रपंचातून ज्यावेळेस आपण 2 भाऊ वेगळे निघतो आणि शून्यातून प्रपंच उभा करायची वेळ येते, त्यावेळेस यातले आपण अनुभवी आहात. आपल्याला निश्चित रूपाने त्यावेळेस किती यातना होतात ह्या आपण स्वतःने अनुभवलेल्या आहेत. मी पण त्याच्यातून गेलेलो आहे. परंतु एवढं मोठं हे देवस्थान उभं करत असताना महाराजांना काय फार उत्पन्न नव्हतं, परंतु रात्रंदिवस कीर्तन, रात्रंदिवस भजन, रात्रंदिवस परमेश्वराचा ध्यास आणि आम्ही घेतलेला खारीचा वाटा, यातून हे एवढं मोठं वैभव उभं केलेलं आहे. आणि निश्चित रूपाने येत्या 2 वर्षात, काही बोलण्यात मजा नाही, परंतु येत्या 2 वर्षात आपल्याला चंद्रभागेच्या शेजारी वाळवंटामध्ये आपलं निश्चित रूपाने अरुणगिरी महाराजांचा मठ उभा दिसेल आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार असणार आहात. आणि त्या मठात राहण्याचं भाग्य आपणा सर्वांना मिळणार आहे. अशीच मी या ठिकाणी अडबंगनाथाच्या रूपाने शब्द देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय अडबंगनाथ, जय स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज. अडबंगनाथ महाराज की जय. मग समुद्रापलीकडे देखे स्वर्गाचा आलोच आहे की मनोगत ओळखे मुंग्याचे, त्या न्यायाप्रमाणे अडबंगनाथ संस्थांचे मठाधिपती अरुणगिरी महाराज यांची विचाराची दूरदृष्टी अतिशय तीक्ष्ण, सुंदर या न्यायाने होते. माऊलीच्या ओवीप्रमाणे ते दूरदृष्टी अशी आहे की संस्थान वाढवताना खूपच बारीक सारीक गोष्टींचा विचारपूर्वक मांडणी करतात, मागणी करतात आणि त्याचं नियोजन करत असताना त्यांच्यातला गुण असा दिसतो का बारीक बारीक गोष्टीसुद्धा ते सोडत नाही. बारीक बारीक गोष्टी म्हणजे व्यावहारिक, मानसिक, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक ते मांडणी करत असताना, जागेचा नियोजन करत असताना आज 5-6 महिन्यापासून ते अहोरात्र झटतायत, जागा बघतायत, जातायत, येतायत, परिश्रम करून त्या जागेचं नियोजन करून. आणि विशेष म्हणजे परत सगळ्याच कोणालाही म्हणजे न सोडता सगळ्यांचं मनोगत घेऊन आणि प्राधान्य परत समाजाला देता येत. म्हणजे सगळं करून परत आपण थोडंसं संन्यासी वृत्ती किंवा संत वृत्ती न सोडता त्यांचा वाटचाल चालू आहे. आता नवीन जागा अडबंगनाथ संस्थांचं अजून बरंचसंच काम आहे, परंतु तेही पूर्ण तो होणारच आहे असं त्यांना खात्री झाल्यामुळं आणि पंढरपूरच्या जागेला त्यांनी आता प्रारंभ केला आहे. वारकरी आहेच आणि भक्त परिवार आहेत, सगळ्यांच्याच सहकार्यातून ती जागा साकारणार आहे. रमेश भाऊनं सुचवल्याप्रमाणे अगदी चंद्रभागेच्या तीरावर नवे पांडुरंगाच्या समोर म्हणलं तर पांडुरंगाच्या मंदिरातच म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण बाहेर निघलं तर मंदिराचा कळस दिसणार आहे. आणि वारीच्या वेळेला भगवान पांडुरंग मंदिरात नसतोय, सगळ्यांनाच माहिती, कळसावरच असतो सगळ्यांना दर्शन देण्यासाठी. तर आपल्याला बाहेर निघल्याच दर्शन होईल अशी जागेची निवड केली आणि त्याबद्दल मी सगळ्या वारकऱ्यांच्या आणि भक्त परिवाराच्या आणि पद्धतीनं
किंवा त्यांच्यातर्फे मी महाराजांचं हे बी अभिनंदन करतो. का अशी वाटचाल करत असताना महाराज तुम्हाला असं का सुचतं एवढे बारीक बारीक गोष्टी. म्हणजे सांसारिक माणूस तर विचार करू शकतो कसं करायचं, काय नियोजन करायचं, पण महाराजांचा अगदी सहज बोलण्यातून इतके काही विचार मांडले जातात का अगदीच भारावून टाकणारेच विचार असतात. प्रत्येक शब्द आणि मोलाचाच असतो आहे आणि त्या मोलाचाच हे वटवृक्ष आणि महाराजांनी केलेला आहे. बोलावा महाराज आता तुमच्या पुढं आमच्यासारख्याने बोलता येतच नाही आम्हाला, घाबरगंडीच होते. परंतु चला 2 शब्द सांगितले त्या जागेच्या निमित्तानं. आता जाहीर करावं नाही वाटत आहे मला रक्कम, असं वाटतं आलेलीच तुमच्या सुपूर्द करावी. ठीक आहे, तुमची इच्छा जशी. हां असं, कारण काय संकल्प काय नाथ महाराज. संकल्प काय नाथ महाराज नाही संकल्प होईल चांगलाच होईल, अरे तो काय छोटा नाही होणार. परंतु मग काही माझ्या काही गोष्टी आतापर्यंत जसं चालत आलो आजपर्यंत जे येईल ते करीत राहिलो, जसं असेल तसं त्या पद्धतीनं. म्हणून संकल्प न करता योग्य रक्कम तुम्हाला देण्यात येईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय अडबंगनाथ महाराज की जय.